या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। प्रहारचं राज्यभर चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक, आम्ही मंत्रालयात कधीही घुसू शकतो, बच्चू कडूंचा इशारा। तर टायर जाळत प्रहार कार्यकर्त्यांचं राज्यभर आक्रमक आंदोलन, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त। विजय घाडगे रुग्णवाहिकेतनं अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना, विजय घाडगे अजित पवारांना जाब विचारणार। अनिल अंबानींशी संबंधित मुंबई दिल्लीतील जागांवर ईडीचे छापे, सूत्रांची माहिती तर जवळपास 50 ठिकाणी छापेमारी सुरू। तर काल अनिल अंबानी मुंबई पोलीस आयुक्तालयात गेले होते। सांगलीच्या तांदूळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदाराची आत्महत्या, काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी। हर्षल पाटलांच्या नावावर कुठलंही काम नाही, कोणतं बिल प्रलंबित नाही, सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम केलं असावं, मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही, गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण। 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत, हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत, रोहित पवारांचं ट्विट। हर्षल पाटलांशी कोणताच करारनामा नाही, करारनामा नसल्यामुळे बिलं प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही, हर्षल पाटील आत्महत्येप्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचा खुलासा। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध, कंत्राटांचे पैसे न दिल्यामुळे आत्महत्या होणं हा खून, राज्य डबघाईला आलंय, संजय राऊतांचा आरोप। पटक पटके कसं मारेंगे असं त्यांना विचारलं, अरे रावी खपवून घेणार नाही, निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी विचारला जाब। नागपुरात शिवसेना शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त, कारवाई करत पोलिसांकडून हॉटेलला कुलूप, मंगेश काशीकर आणि भरत दुबे विरोधात गुन्हा। पुण्यातील दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अडचणीत, तर शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरांसह इतर आरोपी ताब्यात। अजितदादा आणि कोकाटेंची पुढच्या आठवड्यात भेट होण्याची शक्यता, अजित पवारांकडून कोकाटेंना काम सुरू ठेवण्याच्या सूचना, पक्ष कामकाज आणि विविध कार्यक्रमांना कोकाटे उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। कोकाटेंच्या रमी चित्रीकरणाची विधिमंडळाकडून चौकशी, सभापतींना लवकरच अहवाल सादर केला जाणार, प्रेक्षक गॅलरीतनं कोणी चित्रीकरण केलं का याचीही तपासणी होणार, सूत्रांची माहिती। संघप्रमुख मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक, नवी दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये बैठकीला सुरुवात, 70 मुस्लिम धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, JNU-मधील मराठी अध्ययन कार्यक्रमाला हजेरी लावणार, दौऱ्यावेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली, उज्ज्वल निकमांकडून मराठीमध्ये राज्यसभा खासदारकीची शपथ। 1.5 लाख गोविंदांना विमा कवच मिळणार, यंदा विमा मिळणाऱ्या गोविंदांच्या संख्येत वाढ, दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हा निर्णय। महाड MIDC-मधील ड्रग्ज फॅक्टरीवर रायगड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 88,92,00,000 अंमली पदार्थ जप्त। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे बादोला ते बोरगाव देशमुख गावाच्या ओढ्याला पूर, पाणी वाहत असताना सुद्धा नागरिकांचा पुलावरनं जीवघेणा प्रवास। तर राज्यात कोकणासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, संपूर्ण विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रात 91,429 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान, मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।